अचानक हुई फायरिंग की आवाज से परिवार में दहशत फैल गई। सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और घटनास्थल का जायजा लिया गया। पुलिस ने आरोपियों की पहचान और फायरिंग के पीछे की वजह का पता लगाने के लिए जांच शुरू कर दी है। आरोपियों की अलग तलाश में पुलिस की कई टीमें अलग अलग स्थानों पर छापेमारी और जांच कर रही है। बुधवार सुबह घटना की जानकारी सामने आने के बाद विभिन्न राजनीतिक दलों के नेता भी शुभम मोटघरे के घर पहुंचे और उनका हालचाल जाना। नेताओं ने घटना की कड़ी निंदा करते हुए आरोपियों की जल्द गिरफ्तारी की मांग की। वहीं बुधवार सुबह नागपुर पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटिल भी घटनास्थल पर पहुंचे। उन्होंने पूरे मामले की जानकारी ली और पुलिस अधिकारियों को आरोपियों की तेज तलाश करने के निर्देश दिए। पुलिस ने जल्दी आरोपियों को गिरफ्तार करने का भरोसा दिलाया है। अब पुलिस फायरिंग की वजह और हमले के पीछे शामिल लोगों का पता लगाने में जुटी हुई है। नेरूळ नगर झोनची सभापती म्हणून मी इथे आलेली नाही आहे। मी एक माझा लहान भाऊ आहे आणि त्याच्या कुटुंबावर जर असा घात झाला असेल आणि जनतेचा एक प्रतिनिधी म्हणून त्यांच्यावर जर असा गोळीने त्यांना जीव मारायचा विषय असेल तर त्यांच्या पाठीशी मी नेहमी राहील आणि त्यांना मी नेहमी सहयोग करील। आता सीपी साहेब इथे येऊन गेलेले आहे। आमचे पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी खोपडे साहेब इथे आलेले आहे। बंटीजी कुकडे साहेब इथे आलेले आहे, येऊन गेलेले आहेत। त्यांचा आम्ही विचारपूस केलेली आहे। सीपी साहेबांना आम्ही बोलावून त्यांना सर्व माहिती दिलेली आहे आणि लवकरात लवकर गुन्हेगारीचा निकाल आपल्याला लावायचा आहे असं त्यांना सांगितलेलं आहे। जो पण असेल त्यांना तातडीने पकडा आणि शिक्षा द्या अशी आम्ही त्यांना आव्हान केलेलं आहे आणि यानंतर वाठोडा प्रभागामध्ये कधीच असा गुन्हा झाला नाही पाहिजे याची पण तुम्ही दक्षता घ्या आणि आम्ही पण चारही नगरसेवक मिळून त्यांची दक्षता घेऊ आणि त्यांना लवकरात लवकर गुन्हेगाराला पकडून त्यांना शिक्षा देऊ अशी भावना मी व्यक्त करते। आणि शुभम भाऊ असो किंवा कोणीही नगरसेवक असो असा झालंच नाही पाहिजे कोणासोबत। पूर्व नागपूरमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची गोळीबारीची घटना घडली आहे। आज रात्री आणि 12च्या नंतर आपले नगरसेवक शुभम मोटघरे यांच्यावर कोणीतरी प्राणघातक हमला करण्याचा प्रयत्न केला, गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून अशा प्रकारची घटना हे आमच्या भागामध्ये ही पहिल्यांदाच घटत आहे। मी कालच PI सोबत बी बोललो, DCP साहेबासोबत बी बोललो आणि आता CP साहेबासोबत बी चर्चा झाली आणि ते कसून याची चौकशी करत आहेत आणि लवकरात लवकर जो कोणी आरोपी असेल ते लवकरात लवकर त्या ठिकाणी समोर येईल। म्हणून अशा प्रकारच्या ज्या काही घटना घटत असतील ते आमच्या सगळ्यासाठी दुर्दैवी आहे। कारण एखादा जनप्रतिनिधी असो, तो कोणत्याही पक्षाचा जनप्रतिनिधी असो, तो जनतेची सेवा करण्याकरता, जनतेचे काम करण्याकरिता, त्या भागातला डेव्हलपमेंट करण्याकरिता जनता त्याला निवडून देतात। परंतु कोणीतरी अशा प्रकारचे त्यांच्या घरावर हल्ला करणं, गोळीबारी करणं आणि याच्यामागे कोणाचं षडयंत्र आहे हे निश्चित स्वरूपात समोर येईल आणि CP साहेबांनी सांगितलं आहे का आता आम्ही लवकरात लवकर आरोपीला अटक करू।